लक्षात आलंच असेल की आजचा टॉपिक कशावर आहे. तर डायबिटीज खरंच रिव्हर्स होऊ शकतो का, याचं उत्तर आहे हो. आता याचं उत्तर होय तर एखाद्या डायबिटीज पेशंटला आयुष्यभर गोळ्या का खाव्या लागतात, म्हणजे तो नेमकी काय चुकी करतो. त्या व्यक्तीला डायबिटीज झाला तर तो त्यांच्या गावातल्या डॉक्टरकडे जातो. मग तेथील डॉक्टर एक ॲलोपॅथिक मेटफॉर्मिन नावाची गोळी देतो. ती गोळी घेतल्यानंतर त्या पेशंटला काही दिवस शुगर नॉर्मल यायला चालू होते. मग त्याला वाटतं की आपण बरं झालो आणि तो व्यक्ती त्याची जुनीच लाईफस्टाईल पुढे चालवत राहतो. आणि मग ह्या लाईफस्टाईलमुळे एक गोळीची 2 गोळी, 2 गोळीची 4 गोळी आणि तो शेवटी इन्सुलिनवर शिफ्ट होतो. आता डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. 1 योग्य आहार, 2 व्यायाम, 3 स्ट्रेस मॅनेजमेंट आणि 4 चांगलं औषध. आता औषध नेमकं कोणतं घ्यायचं, तर ते औषध आहे आयुर्वेदिक औषध. आयुर्वेदात चरक ऋषींनी सांगितलेला फॉर्म्युला वापरून समर्थ सोशल फाउंडेशन आणि जनरल हॉस्पिटल कोल्हापूर यांनी अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे औषध तयार केलंय. तर चला आपण त्या औषधाविषयी माहिती घेऊ. मधुमेह, डायबिटीज, शुगर आजच्या जीवनशैलीमध्ये वेगाने पसरणारा आजार, पण त्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण आपल्याकडे आहे मधुमेह मुक्त भारत अभियानाचे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे प्रभावी औषध. गेल्या 15 वर्षांपासून लाखो रुग्णांची मधुमेह आजारातून सुटका करणारे हे पूर्ण आयुर्वेदिक औषध आहे रुग्णांसाठी एक वरदानच. रुग्णांच्या शरीरातील न्यूट्रिशनची कमतरता पूर्ण करते, सेल्स काउंट नियमित होतो, पॅनक्रियास सक्रिय होऊन क्षमता वाढते, नैसर्गिकरित्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती होते, शरीरातील इन्फेक्शन बरे होते, टॉक्सिन्सचे प्रमाण कमी करते, रोग प्रतिकारक क्षमता वाढवते, रक्त पातळ करते. म्हणूनच मधुमेहामुळे रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे मुळापासून नाहीशी होऊन रुग्णांना निरोगी आयुष्य जगता येते.